हाय हॅलो नमस्कार, मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। तर आज आपण ब्लाउज पीसच्या उरलेल्या तुकड्यापासून खूप सुंदर असे ऑर्गनायझर बनवणार आहोत। तर मी या ब्लाउज पीसला शॉपिंग बॅग लावून सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि याचं मेजरमेंट जे आहे ते 9 बाय 16 इंच याचं मेजरमेंट आहे। तर आपल्याला इथे जे आहे ते मी फक्त सगळ्या बाजूने शिवून घेतलेला, याला क्विल्ट केलेला नाहीये। त्यानंतर मी ते चेन घेतलेली आहे, चेनची लांबी मी इथे 9.5 इंच घेतलेली आहे। चेनचे दोन भाग वेगवेगळे करायचे आहेत। सरळ भाग चैनीचा असा काठावरती ठेवायचा आणि ते सरळ आपल्याला शिवून घ्यायचं आहे। चैनीचा आणि कपड्याचा सरळ भाग जो आहे तो एकावरती एक आला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला इथे चैन लावून घ्यायची आहे दोन्ही बाजूंनी। तर दोन्ही बाजूंनी जे आहे ते मी चैन लावून घेतलेली आहे। त्यानंतर इथे आपल्याला टॉप स्टिच करायचं आहे असं फोल्ड करून। तर दोन्ही बाजूंनी मी टॉप स्टिच करून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर आपल्याला जे आहे ते इथे जे आहे ते लेस लावायचे आहे। लेस जे आहे ते ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे तुकडा पडलेला असेल तर त्या लेसचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकतात। तर माझ्याकडे छोटासा तुकडा पडलेला होता लेसचा, तो मी इथे लावत आहे। कोणत्याही एका बाजूला आपल्याला लेस जी आहे ती अशी लावून घ्यायची आहे। तर मी ती लेस लावून घेतलेली आहे। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि आपल्याला इथे रनर टाकायचं आहे। तर रनर टाकण्यासाठी मी अर्धा इंच एक्स्ट्रा मी चेन घेतलेली होती आणि एका साइडने मी जास्त लावलेली आहे चेन आणि एका साइडने मी थोडी कमी ठेवलेली आहे आणि मग चेन इथे लावून घेतलेली आहे। त्यानंतर रनर जे आहे ते लावून परत काढायचं आहे आणि परत रनर जे आहे ते चेनच्या आतमध्ये अशा पद्धतीने टाकायचं आहे। कारण आपल्याला दोन्ही बाजू ज्या आहेत त्या जिथे एक्स्ट्राची जे चेन मी कट करते त्या दोन्ही बाजू ज्या आहेत त्या आपल्याला बंद पाहिजे, त्यामुळे आपण इथे जे आहे ते रनर टाकून परत काढून परत टाकायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे। तर ज्या बाजूने लेस नाहीये त्या बाजूने आपल्याला 2.5 इंच असं फोल्ड करायचं आहे। अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे 2.5 इंचावरती आणि इथे आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे। सगळ्या बाजूंनी पिनअप करून घ्यायचं आहे। कोणीही बनवू शकतो, खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे। तर या पद्धतीने तुम्ही मोठी सुद्धा स्टोरेज बॅग जी आहे ती बनवू शकता। जर तुम्हाला मोठी साईज पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी तुम्हाला मोठ्या स्टोरेज बॉक्सची जी आहे ती लिंक देईल। तर इथे जे आहे ते 2.5 इंचावरती बघू शकता 2.5 इंच याचं मेजरमेंट आहे। तर एवढा गॅप मी इथे ठेवलेला आहे चैनीपासून। तर इथे 2 बाय 2 इंचाचा आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे। इथे आपण बेस तयार करण्यासाठी 2 बाय 2 इंचाचा मी इथे बॉक्स तयार करत आहे। चौघं बाजूंनी आपल्याला 2 बाय 2 इंचावर अशा पद्धतीने बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे दाखवत आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला चारही बाजूने 2 बाय 2 इंचाचा असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने तुम्ही मोठं सुद्धा स्टोरेज बॅग जी आहे ती बनवू शकता आणि मी बनवल्या सुद्धा आहेत, त्या तुम्ही बघू शकता। तर दोन्ही बाजूंनी जे आहे ते मी 2-2 इंचावर असं मार्क करून इथे अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घेतलेले आहेत 4 बॉक्स। तर तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर चारही भाग जे आहेत ते आपण बॉक्स मी जिथे ड्रॉ केलेले होते ते चारही बॉक्स मी इथे कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला जे आहे ते अशा पद्धतीने पीस मिळतो आणि हा पीस जो आहे तो आतून आपल्याला अशा पद्धतीने बाहेर काढायचा आहे। व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे। अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर आपल्याला ह्या दोन्ही बाजू शिवून घ्यायच्या आहेत पिनअप करून। तर मी ह्या दोन्ही बाजू ज्या आहेत त्या ओपन शिवून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला इथे दोन्ही बाजू शिवून झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते आपल्याला बेल्ट लावायचा आहे, हँडल लावायचा आहे। त्या हँडल लावण्यासाठी मी अर्धा इंच याची रुंदी ठेवलेली आहे आणि 7 इंच याची लांबी ठेवलेली आहे। ज्या साईडने चेन आहे त्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने हँडल जो आहे तो आतमध्ये असा टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हँडल अशा पद्धतीने टाकून इथे अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे बॉक्स आणि इथे असं सरळ शिवून घ्यायचं आहे पिनअप करून। तर दोन्ही भाग जे आहेत ते सेम ह्याच पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने पिनअप करून इथे शिवून घ्यायचा आहे। दुसरा सुद्धा भाग जो आहे तो हँडल अशा पद्धतीने ठेवून आपल्याला इथे सेंटरवरती ठेवायचा आहे, जिथे जॉईंट आहे तिथे सेंटरवरती ठेवून इथे सरळ पिनअप करून घ्यायचा आहे आणि इथे सरळ शिवून घ्यायचा आहे दोन्ही बाजू। त्यानंतर तिसरा जो बॉक्स आहे तो सुद्धा अशा पद्धतीने फोल्ड करून, चौथा सुद्धा बॉक्स अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला शिवून घ्यायचा आहे। तर चारही बॉक्स जे आहेत ते मी फोल्ड करून शिवून घेतलेले आहेत। तर इथे जे आहेत ते रफ एजेस दिसून आहेत तिथे तुम्ही पायपिंग करू शकतात। तर आतून कपडा जो आहे तो बाहेर काढायचा आहे आणि आपला बॉक्स जो आहे तो व्यवस्थित असे कोपरे व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहेत बॉक्सचे। खूप छोटंसं असं मिनी पाऊच जे आहे ते आपलं तयार होतं। तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला कोपरे जे आहेत ते बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि सुंदर असा आकार याचा तयार होतो।
तर यामध्ये तुम्ही हे जे आहे ते गिफ्टसुद्धा देऊ शकतात, तुम्ही लहान मुलींना गिफ्ट देऊ शकतात किंवा तुम्ही स्वतःसुद्धा हे छोट्या मोठ्या वस्तू ठेवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकतात। तर यामध्ये याची लांबी आणि रुंदी मी सांगते, तर तयार याची रुंदी जी आहे ती 4 इंच तयार झालेली आहे आणि उंची जी आहे ते 3.5 इंच तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने हे बॉक्स जे आहे ते तयार झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये बरंचसं सामान तुमचं मावू शकतं। तर यामध्ये तुम्ही मेकअप पाऊच म्हणून सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकतात किंवा छोट्या छोट्या हँकी असतात आपल्या, त्यासुद्धा तुम्ही यामध्ये ठेवू शकतात किंवा नेल पेंट ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या बॉक्सचा वापर करू शकता। मला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।